सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्टिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्टिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स लोकांसाठी मी माझ्या स्वप्नांची माती नाही करू शकत डॅड. आय एम सॉरी. मग आता स्वतःची स्वप्न स्वतःच्या हिमतीवर पूर्ण करायची. यापुढे या घरात पाऊल ठेवायचं नाही. आणि डोंट वरी, मी आता पुढे कधीही जाणार नाही. गुड. कारण मला मी सापडलोय. युअर फर्स्ट प्रोजेक्ट ऑफ द इयर मसाज बॉल. आता तुम्ही हा कसा विकाल याच्यावर तुम्ही इंडिव्हिज्युअली प्रोजेक्ट तयार करायचे. माझे पैसे नाही दिले ना तर आपण लय सिरियस होतो, कळलं ना. 2 दिवस आहेत तुझ्याकडे. किती? 2. थिअरी काय बुंदीच्या कळ्याच पाडतो. थांब आता तुझे. काय आज इकडे कसं काय मोर्चा? सर ऍक्च्युली मी एक ऍड फिल्म बनवणार आहे. ऍड फिल्म? हां. अच्छा, हां, म्हणजे तुला फिल्म मेकिंगचं पॅशन आहेच म्हणा, पण मग इकडे कसं काय? सर त्यासाठीच तुमची थोडीशी हेल्प हवी होती. माझी हेल्प? हां सर, म्हणजे माझ्या ऍड फिल्म मध्ये ना मला जिंगल हवी आहे. ती तुम्ही तयार करून द्याल सर प्लीज. मसाज बॉल हिरवे हिरवे हिरवा हिरवा बॉल, त्याचे किती सारे उपयोग. हिरवा हिरवा बॉल, त्याचे किती सारे उपयोग. इट वोंट हर्ट इवन इफ यू फॉल. हॅलो. हॅलो परी, कुठे आहेस तू? मी आता मंगळवार पोचते. मंगळावर? तुमचं कॉलेज शिफ्ट केलंय का? दादा, अरे कुठे असणार आहे मी आता? हॉस्टेलवरच आहे. असं? अगं मग फोन का उचलत नव्हतीस? हा, ते सायलेंट वर होता फोन. का? दादा मी अभ्यास करत होते ना. मग काय झालं? हे बघ परी, आपलं ठरलं होतं अख्खी मुंबई बंद पडली तरी चालेल, पण तुझा मोबाईल बंद पडता कामा नये. दादा मला अभ्यासाचं टेन्शन आलं होतं. आता मी प्रोजेक्टचा विचार करू की तुझ्या फोनची वाट बघत बसू? प्रोजेक्ट? कसला प्रोजेक्ट? ते आम्हाला आमच्या सरांनी ना मसाज बॉल विकायला सांगितलं. काय? ते कॉलेज आहे की नाक्यावरचं दुकान? पोरा नाही असली कामं करायला लावतात वय. थांब, त्या प्रिन्सिपलचा मी आता. दादा हे असं असतं तुझं, म्हणजे शेतामध्ये वासरू दिसलं ना तरी बैल घुसल्यासारखा तांडव करतो. अगं तसं नाही, पण माझ्या वासर सारख्या गोंडस बहिणीला कोणी 5,000 रुपयाचा बॉल विकायला लावतोय म्हटल्यावर राग येणार नाही का? दादा कसं आहे ना, आम्हाला तो मसाज बॉल विकायचा आहे म्हणजे रस्त्यावर जाऊन नाही विकायचा आहे. एखादी वस्तू लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर ती कशी पोहोचवायची याचं प्रॅक्टिकल करून दाखवायचंय फक्त. अच्छा अच्छा, म्हणजे इलेक्शनला निवडणुकीचं चिन्ह घरोघरी पोहोचवतात तसं? हा, आता कसं कळलं की नाही तुला? मग आता ठेवा फोन. मला माझ्या अभ्यासाचं वेगळं टेन्शन आहे दादा. त्यात तुझा वेगळा अभ्यास घेत बसायला माझ्याकडे वेळ नाहीये. सॉरी सॉरी दादा, पण मी खरंच सांगते मला खूप टेन्शन आलंय मसाज बॉल विकण्याचं. आपण नंतर बोलू ना. बरं बरं, हे बघ परी, तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं नीट होईल, कळलं का?
कसं होणार आहे नीट काय माहिती. मला तर कळतच नाहीये काय करावं. बरं चल बाय, बोलू नंतर आपण. ठेवते मी फोन. परीला टेन्शन आले. आईला काय करता येईल. ओके सर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमच्या आवडीची वाद्य वापरा. म्हणजे मृदुंग वापरा, पखवाज वापरा, मला ते आवडेल. पण तुमची जनरेशन हे सगळं ऐकेल का? का नाही ऐकणार? 100% ऐकणार, शुअर. तुमच्या मृदुंगाच्या ठेक्यावर ना आजची युवा पिढी दंग होऊन जाणार. बघा तुम्ही. एवढ्या कॉन्फिडेंटली कसं काय बोलू शकतोस रे? सर, इन्स्ट्रुमेंट जरी बदलले तरी त्यांची थॉट प्रोसेस तशीच राहते ना. म्हणजे मला मान्य आहे, काळ बदलला, जनरेशन बदलली, पण त्यांच्या फिलिंग्स तशाच राहतात सर, कायम. तुझ्या विचारांनी जिंकलंच बघ मला. तुझ्यासाठी जिंगल करायला नक्की आवडेल मला. सायली चोच मला ऐकू दे ना गाणी. काय करते तू असं? तू इतक्या शांतपणे गाणी कशी काय ऐकू शकतेस? गुणगुणत होते की आता. सायली, तुला प्रोजेक्टचं टेन्शन नाही आलंय? नाही, टेन्शन कसलं घ्यायचंय त्यात? तुला आलंय का? हो, मला खूप टेन्शन आलंय. अगं सोपं आहे. तू ना तुझ्या स्टाईलने काहीतरी विचार कर आणि प्रोजेक्ट कर. माझ्या स्टाईलने म्हणजे हा रेणू, तुला काय व्हायचंय? मी जेव्हा लहान होते ना तेव्हा मला खरं तर ना शिक्षिका व्हायचं होतं. म्हणजे ते असं आपण बाई बाई खेळतो तेव्हाच मी ठरवलेलं की आपण रेणू आत्ता काय व्हायचंय? आता तर माझं आधीच ठरलंय, रिपोर्टर. करेक्ट. मग तू इंटरव्ह्यूज घे ना. हो सायली, हळूहळू कॉफी काढेल. आधी का लक्ष झालं यार माझ्या? वेडीच आहे मी. तू ना तुझ्या करिअरवर फोकस ठेवून जर का प्रोजेक्ट केलास ना तर तू पण अशी माझ्यासारखी गाणी ऐकत बसशील बिंदास. हा, पण म्हणजे आता काय करायचं, कसं करायचं, इट टोटली डिपेंड्स ऑन यू. तेच तर ना. काय करायचं, कसं करायचं तेच सुचत नाहीये. अगं माझी मँगो बर्फी वेडाबाई, कसं सांगू तुला आता? हा, हे बघ, आपलं लाईफ आहे ना सतत आपल्या समोर एक एक प्रश्न टाकतच असतं आणि त्याचं सोल्युशन पण असतं कुठे ना कुठे. पण ते सोल्युशन आपण कसं शोधतोय ना हे महत्वाचं. म्हणजे सोल्युशन सापडलं की संपलं सगळं. हो, किती सोपं करून टाकतेस तू सगळं. मला सांग, तू काय करायचं ठरवलंयस? हे बघ, माझं थॉट क्लिअर आहे. मी 2 लाईट्स अरेंज करणार, एक मॉडेल आणणार आणि मस्त पैकी कॉर्पोरेट पीपीटी बनवणार. कसलं भारी. रेणू, तू काय कर माहितीये, तू पण ना तुझ्या करिअरला धरूनच काहीतरी विचार कर आणि त्याच अँगलने फोकस कर. म्हणजे कसं सगळं इझी होऊन जाईल. चालेल. कोई होता जिसको अपना हम अपना कह लेते यार. काय पास नाही तो. कार्तिक, अरे काय काय करतोयस? गाणी ऐकतोय. थांबव आधी. का? गाण्याचा काय प्रॉब्लेम आहे? गाण्याचा नाही, चित्राचा प्रॉब्लेम आहे. का? कशाला काढतोस मग तू चित्र? अरे कशाला काढतोस म्हणजे काय? माग पण असंच काढत होतास. एखाद्या छातीत काय इंजेक्शनच खूप असलं होतंस. दुसऱ्याला दिलीस काय होती तू? फाशी. मला वाटलं तू पण देतोयस जीव. हे काय वेडा बिडा झालास काय? अरे मी कशाला देऊ जीव? नाही देतेस ना? हा, मग ठीक आहे, मग ठीक आहे. ओ माय गॉड, म्हणजे तुला ते सगळं वाटत होतं की मी जीव देणार आहे? हा सम्राट, अरे कसं काय मी जीव देणार? हे बघ, काय माहिती का, मी असा एक्सप्रेस होतो आणि मला खूप छान वाटतं. आता तू एक्सप्रेस होतो ते ठीक आहे, पण जे काय मनात चाललंय ना ते सांगत जा ना आम्हाला. अरे सम्राट, तेच सांगतो मी. हे बघ, हे आहे ना, हे असं चित्रातून मी एक्सप्रेस होतो. अच्छा अच्छा अच्छा, अच्छा ह्याच्यातून. बरं, पण हे चित्रातच ठेवा तुझे एक्सप्रेस होणं. आणि हे बघ, ही जी मी चित्र काढली आहेत ना, हा माझा स्टोरी बोर्ड आहे. स्टोरी बोर्ड? राईट, स्टोरी बोर्ड. आणि हे प्रोजेक्ट साठी करतोय. कर मस्त कर. आणि मी पण लावणार आहे बोर्ड. पण हे तुझ्यासारखं नाही, असं मोठं लावणार बोर्ड, फुल फ्लेक्स वाला, फुल हवा एकदम. ऑल द बेस्ट. हा, त्याआधी रोजचा व्यायाम करून घेतो ना. अरे वा, चांगलंय. मारा आणखी जोर लावून व्यायाम करा. काय तुला हवी आहे का माझी? मध्ये
मला कशाला लागतीये? तुझ्याच मित्राला लागेल तुझी मदत. हे निरू, तुला माझी मदत हवी आहे? हे बघ, मला ड्रॉइंग बिंग काय येत नाही. नाही बाबा, मला नकोय तुझी मदत. आणि सोड ना, कुणाच्या नादी लागतोय? व्यायाम कर चल. नाही थांब थांब. ए चक्रे, सांग ना कोणाला लागणार आहे माझी मदत? नाही म्हणजे लागू शकते ना. कसं आहे, तुमचा तो प्रॅक्टिकल नॉलेज वाटत फिरणारा मित्र आहे ना, तो कधीही कुठेही आपलं फालतूचं प्रॅक्टिकल करायला जातो. मग कधी त्याचा चष्मा फोडून येतो, कधी बाईकचा हेडलाईट फोडून येतो. त्याला लागू शकते कधीही मदत. कारण कसं आहे, प्रॅक्टिकली लवकरच त्याचे लाडू फुटणार आहेत. ह्याचं फुटलंय का मेंदू? बाळ माझे, अरे काय बघतोय काय मी? का आलं? काय झाला ना, सूर्य पश्चिमेत काय उगावलो? नाही, मीच उगवलोय पूर्वेला. सकाळी उठलोय, अभ्यास करणार आहे आणि आजपासून व्यायाम पण सुरू करणार. आजी तू हसू नको. अरे हसू नको तर काय करू? तू सकाळी उठतेलं आणि ह्याच अभ्यासाचं नाटक करतेलं. मी खरंच करणार आहे. ह्या नाटक किती दिवस चालताला? आजपासून रोज. पण आता व्यायाम करून काय पण उपयोग नाही. तू सुकडो बोंबील तो सुकडो बोंबीलच राहतलं. अरे अभ्यास तरी करू, डोकं तरी शार्प करतो बास. कर कर, काय करूच आता कर. येते मी. शिरा पडली तोंडार यांच्या ती. किती वेळा सांगितलं तरी कळणार नाही यांका? आजी मी खरंच अभ्यास करतोय. अरे तू का नाही रे बाबा? तो परबांचो सनी त्याका किती वेळा सांगितलंय तुझे ते पॅन्टी ना असे धुवून गळत ठेवू नको म्हणून. ते मग त्याचं पाणी आमच्या कपड्यात पडता. सगळे सुकलेले कपडे ओले होऊन जातात. पुन्हा पुन्हा तास तास सांगूचा लागता. चल खाऊन घे. मला नको, मला उशीर झालाय. अरे उशीर झाला म्हणजे काय? आता ह्या काय माझ्या डोक्यात थापू? मग सकाळ सकाळ कशाला डोसका फिरवते माझं? मग सकाळी सकाळी मी उठान किती करते ह्या सगळ्या? मी सांगितलं ना मला उशीर झालाय, नकोय मला. अरे असं काय करत? अरे असं काय हो? काय झाला काय का? काय गडबड तर नाही ना केल्याने ना? रे खाली आहे, पटकन चल. दादाने सांगितलं लक्षात ना, एकाला पण नाही सोडायचा. चल 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 चल, वाटायचं. हे थांब रे, हे घे, चल हे घे हे घे हे घे. हे थांब, हे घे हे घे हे घे. अरे काय करतोय? हे घे रे. हे बघाय, मेसेज बोल मेसेज बोल मेसेज बोल. डोक्याला शॉट लागलाय, टेन्शनचा उपाय शोधताय. काही मिनिटात घालवा पाठीचं दुखणं, मेसेज बोलणं होईल आनंदी जगणं. तेव्हा आजच मागवा मेसेज बोल घरी. आणि वा एकदम टेन्शन फ्री. मेसेज बोल मेसेज बोल मेसेज बोल. आणि हे बघाय, सौजन्य परिदय प्रतापराव देशमुख. हे आले वाटतं ते पल्स पोलिओ आणि हुतापाचा प्रचार करणारे. किंवा एखाद्या प्रोडक्टची जाहिरात करत असतील. तुला माहितीये, आमच्या गावाकडे जेव्हा अशी जाहिरातींची पत्रकं यायची ना, तर आम्ही त्याची विमानं बनवायचो आणि उडवायचो अशी झप झप झप. आणि तुला सांगते मनवा, शेवटची जी घडी असते ना त्याच्यावर ठर. मुलं का असतात? पण असेल काहीतरी कार्टून बिर्टून छापलं. आजकालच्या मुलांना काय लागतं हसायला. ए लातूर आलं एक कार्टून. काय बनवा? ही पण हसतीये. सायली काय झालं हसायला? काय गय, काय माकड छापून आलाय पत्रकात का आरसा लावलाय? हे या पत्रकाला काही बोलायचं नाही. अगं मनवा, साधं सुद्धा नाहीये हे पॅम्पलेट. इम्पोर्टेड आहे. इम्पोर्टेड? मग फॉरेनहून आलेलं असतं ना पत्रक, तर ते असं विमानाने आलं असतं. असं काही साधं सुद्धा टेम्पोला नाही येत. हे हो ग, खरंच. पण आता नसेल परवडत तुझ्या दादाला विमान, तर तो तरी काय करणार बिचारा? काय
दादा, माझ्या दादाचा काय संबंध आहे इथे? काही सुचलं की आपलं काय झालं परिताई? कविता नाही आवडली? डोक्यात जाऊ नकोस. ते मेसेज बॉल साठी मेसेज पाठवायचा होता. नंबर मिळेल का? 5 नंबर आहे माझ्या सँडलचा. बघायचा आहे? आता परी. ए सोन्या, अरे साईटचे फोटो काढायचे. हा? आपल्याला वेबसाईट बनवायची आहे. वेबसाईट एकदम दणदणीत झाली पाहिजे. काय हा, एक मिनिट. अरे बहिणीचा फोन आहे आपल्या. हा हा बोल ग परी. हा लागलेत तर सगळे सेटिंग ओके? कसलं ओके दादा? असे पॅम्पलेट्स वाटतं करे कुणी? म्हणजे डिझाईन चुकलंय का? आता कसं सांगू? अगं दुसरं बनवू का? तू बोल फक्त. अरे तसं नाही. तू कशाला केलंस हे? अगं बस काय परी, बहीण आहेस तू आपली. अरे पण तू हे काय केलंयस? म्हणजे मेसेज बॉलचा पॅम्पलेट आहे ना. अगं आपल्या मंग्याच्या प्रेस आहे ना, तिथूनच छापून घेतलंय मी. अरे पण छापलेस कशाला तू असे कागद? पेपर मध्ये काही प्रॉब्लेम आहे का? जाड पाहिजे का अजून? अगं तुझ्यासाठी रातोरात छापून घेतलेत मी, नाईट आउट करून. दादा पेपर मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. हा मग कलर बिलर टाकू का? बोल तू फक्त. हे बघ, जेवढं केलं ना तेवढं पुरे. अगं आता मला नकोय आता काही. ठेव फोन. बाय. अगं परी, हॅलो. दादा पण ना टिचकीवर सुद्धा अक्कल नाहीये. त्याच्या डोक्यात बहुतेक वांगी भरली. अगं असं काय बोलतेस? बघ ना. अगं उलट मला केवढं आवडतं माहितीये तुमचं बॉन्डिंग. म्हणजे मनवा केवढं कमाल बॉन्डिंग असावं. म्हणजे आता पेशंटला जर का त्रास होत असेल तर कशी लगेच ॲम्ब्युलन्स येते लगेच, तसं बहिणीला त्रास झाला ना की आपल्याकडे टेम्पो येतो. बोल, बोलून घे तू. आता काय आई तर कोलीतच मिळालंय हातात. परी चिडू नको ना. सॉरी. नाही तर परत ट्रक यायचा. मनवा तू पण असतेस. वा, हेच बघायचं राहिलं होतं फक्त आयुष्यात. सॉरी सॉरी, मी आर जस्ट किडिंग. ए किडिंग काय? किडिंग वगैरे नाही हा, मी सिरियसली बोलतेय. परी, तू आता तुझा प्रोजेक्ट असंच करणार? पॅम्पलेट्स वाटून? सॉरी सॉरी, टेम्पो मधून आलेली पॅम्पलेट्स वाटून. ए तू काय टेम्पो 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 लावून ठेवलंय? बोर होतंय आता ते. तुझ्या विनोद बुद्धीचा ना जरा दर्जा सुधार, कळलं ना? आणि माझ्या प्रोजेक्ट बद्दल बोलायचं झालं ना तर मी असं भारी प्रोजेक्ट करीन ना की तुम्हाला माझ्या मिरवणुकीसाठी टेम्पो मागवावा लागेल. हा पण परी, आयत्या वेळेला सपोज टेम्पो ट्रक असं काही अरेंज नाहीच झालं तर तुला रिक्षा चालेल? जाऊ दे ग. आपुली स्मरशी काय तू मनात बगड्यांची माळ फुले अजूनी अंबरा. वा वा सर, कुठपर्यंत आली तयारी? सर ऍड फिल्मचा स्टोरी बोर्ड तयार करून झालाय. अरे वा, एवढं झालं सुद्धा? हा, 3 मिनिटाची तर फिल्म आहे सर. काय हे 3च मिनिटाची फिल्म? अरे आमच्या काळी एक एक गाणं 10-10 मिनिटाचं असायचं. किती छोटं झालंय ना जग. म्हणजे बघ ना, शॉर्ट फिल्म सारखं जगणंही छोटं आणि जगण्यातला आनंदही छोटा. सगळीकडे नुसता शॉर्टकट. अरे काय हे 3 मिनिटाची फिल्म आणि 30 सेकंदाचं जिंगल. हा पण सर ते पण एक चॅलेंज आहे ना. म्हणजे बघा ना, गाण्यामध्ये तुम्हाला काही मिनिटाचा टाइम स्पॅन तरी मिळतो,
पण जिंगलमध्ये तुम्हाला 30 ते 40 सेकंदात तुमचा आशय प्लस विषय लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो. सो मला वाटतं ते जास्त चॅलेंजिंग आहे सर. काय नीरव, तू म्हणतोस ते एका दृष्टीने बरोबर आहे. म्हणजे बघ ना, शास्त्रीय गायकाला जसं सुरांवर पक्की हुकमत पाहिजे, तसंच फिल्मी गायकाला सुद्धा सुरांवर पक्की हुकमत पाहिजे. सर हे बघा ना, जिंगलसाठी शब्द पण लिहून तयार झालेत, एकदा बघून घ्या. बघू. मॅडम, मसाज बॉल बद्दल काय सांगाल तुम्ही? मसाज बॉल वेगवेगळ्या आकाराचे असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे अगदी गोल्फ बॉलच्या आकारापासून ते मोठ्या आकारापर्यंत मसाज बॉल बाजारात उपलब्ध आहेत. हो हो, बरोबर आहे तुमचं. पण या मसाज बॉल बद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे रोज तुम्ही घरातली कामं, मग कॉलेज, लेक्चर अशा सगळ्या कामांनी थकून जात असाल. थकून जाते म्हणजे अगं पार पिट्ट्या पडतो माझा. म्हणजे बघ ना, सकाळी स्वयंपाक करायचा, आशयाचा अभ्यास घ्यायचा, लेक्चरची तयारी करायची, मग लेक्चरसाठी धावपळत कॉलेजमध्ये जायचं, पुन्हा संध्याकाळी घरी आलो की तेच. म्हणजे खूप दमछाक होते ग माझी. आणि मी समजू शकते, खूप दमछाक होते तुमची. पण मग या मसाज बॉलचा तुम्हाला काही फायदा झालाय का? हो हो हो, खूप खूप फायदा झालाय हा मला या मसाज बॉलचा. म्हणजे या मसाज बॉलमुळे खूप रिलीफ मिळतो मला. पाहिलात ना, आपल्या कॉलेजच्या मॅडमना सुद्धा या मसाज बॉलचा खूप चांगला अनुभव आलाय. सो तुम्ही सगळ्यांनी घ्या हा मसाज बॉल. मसाज बॉल झालं. थँक्यू मॅडम, तुमची खूप मदत झाली मला. थँक्यू सो मच. मला नंतर दाखव शूट कसं झालंय ते. अगं बाई, खूप उशीर झाला ग मला. चल मी निघते, मला बरीच काम आहेत. हा, पण मला नंतर शूट नक्की दाखव. चल बाय. चला, शूटिंग केल्याची फीस द्या. फी किती? 500 MB रिचार्ज. 500 MB? एवढ्या डेटाचं करणार काय आहेस रे? नवा गेम आलाय, डाउनलोड करणार आहे. हो का, नवीन गेम डाउनलोड करायचा आहे? मग 500 MB कशाला? चांगलं 1 GB रिचार्ज करते तुला, चालेल? अरे एक नंबर काम केलंस तू माझं. थँक्यू सो मच. आता जास्त टाइमपास करायचा नाही. माझे पैसे नाही दिले ना तर आपण लय सिरियस होतो, कळलं ना? 2 दिवस आहेत तुझ्याकडे. किती? 2. फक्त 48 तास. कसा जुगाड करायचा आहे आता? कुठून जमू एवढे पैसे? सोन्याची चेन? धवल काय विचार करतोयस? हे चूक आहे. असू दे, ही चेन माझी बेचैनी दूर करू शकेल. चेन गळ्यातच होती ग माझ्या. कशी हरवली चेन? तेच कळत नाहीये मला कशी हरवली. पण कुठे पडलं हे तरी आठवतंय का? अगं इथेच असेल ना, लेक्चरला जायच्या आधी इथेच होतो आपण. अगं हो, अख्खा क्लासरूम चेक केला पण कुठेच सापडली नाही. हो ना, मला तर वाटतं चैन मिळणं मुश्किलच आहे. आता काय, नशिबात असेल तर मिळेल. अरे यार,